महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार श्री उन्मेष भैयासाहेब पाटील यांच्या प्रचारानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यांचा अनुक्रमांक नंबर हा 1 आहे। त्यालाही कारण आहे, कारण जेव्हा 23 तारखेला निकाल लागेल ते 1 नंबरलाच राहणार आहेत आणि इथले आपल्या सगळ्यांचे भावी आमदार ते बनणार आहेत। आता ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक राजूदादा देशमुख, माजी आमदार, ज्यांनी फार धडाडीचं असं भाषण केलं आणि 4 ते 5 मिनिटांमध्ये बरेच काही मुद्दे आपल्या सर्वांना सांगितले, असे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, इथं उपस्थित असणारे गटनेते शशीभाऊ साळुंखे, ज्यांनी आपल्या सर्वांना सुरुवातीला मार्गदर्शन केलं। या भागातले ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे नेते अशोक बापू, इथं उपस्थित असणारे कैलास बापू सूर्यवंशी, सौ आरतीताई महाजन, किसनराव भाऊ असतील, नानाभाऊ असतील, रमेशाबा चव्हाण असतील, दिनेश पाटील असतील, रवींद्रभाऊ जाधव, आमचे मित्र भूषण भाऊ पाटील, दिलीप भाऊ घोरपडे, सुरेशजी पगारे, ईश्वर बापू ठाकरे, रमेश भाऊ शिंपी, श्यामभाऊ देशमुख, रामचंद्र भाऊ जाधव, भैयासाहेब पाटील, मोहित भाऊ असतील, धर्म भाऊ असतील, देवेंद्र भाऊ पाटील असतील, पंकजनाना बोराडे असतील, महेंद्र बापू पाटील, भास्कर तात्या पाटील, बापूराव भाऊ असतील, आत्माराम भाऊ असतील, प्रकाश भाऊ असतील, नामदेव भाऊ पाटील, मारुती भाऊ काळे, उपस्थित असणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व या भागातले स्वाभिमानी नागरिक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या भूमीमध्ये मी अनेक वेळा आलेलो आहे। ही अतिशय पवित्र अशी भूमी आहे। महर्षी वाल्मिकी महाराजांचे वास्तव असलेली ही भूमी आहे। या परिसरामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती, या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती संतांचा विचार पुढे घेऊन जाणारा व्यक्ती आहे। जे सर्व महामानव या भूमीमध्ये होऊन गेले, या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, या देशामध्ये होऊन गेले, त्यांचा खऱ्या अर्थाने विचार जर पुढे कोण घेऊन जात असेल ते आपण सर्व स्वाभिमानी या महाराष्ट्राचे नागरिक आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, क्रांती सूर्य महात्मा फुले असतील, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, तसंच महानारा प्रताप असतील, संत श्री सेवालाल महाराज असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, हे सर्व जे महामानव होऊन गेले, यांचा विचार हा आपण सर्वांनी जपलाय, तो आपण सर्वांनी पुढे घेऊन गेलेलो आहोत आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची प्रगती गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेली आपण सगळ्यांनी बघितलेले आहे। या जिल्ह्यावर आदरणीय पवार साहेबांचं खास प्रेम राहिलेलं आहे। राजूभाऊ देशमुखांचे आणि आमचे फार जुने संबंध,
आदरणीय पवार साहेबांचं खूप मनापासून प्रेम आपल्या राजू भैयावर आहे. जेव्हा केव्हा आम्ही भेटलेलो आहे तेव्हा नेहमी या परिसरामध्ये आम्ही काय केलं, या परिसरासाठी आपल्याला काय करता येईल याबद्दलची चर्चा त्यांनी तिथं केलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये या इलेक्शनमध्ये जर आपण सर्वांनी बघितलं तर अनेक लोक इच्छुक होते उमेदवारी करण्यासाठी. राजूभाऊ होते, आपले काही पदाधिकारी होते. कारण या लोकसभेमध्ये ज्या प्रकारचं यश या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना मिळालं, अनेक लोकांना असं वाटत होतं की या विधानसभेला आपण पण लढूया, आपण पण आमदार होऊन जाईल. आणि त्यामुळे इच्छुकांची संख्या या विधानसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण सगळ्यांनी वाढलेली बघितली. आमच्या सगळ्यांची इच्छा होती की राजूभाऊंना संधी मिळावी. राजूभाऊंनी तिथं प्रमोद बापूंचं नाव पुढं केलं. पण शेवटी आपण जेव्हा काम करत असतो आणि महाविकास आघाडी म्हणून काम करत असतो तेव्हा आघाडी धर्म पाळण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची असते. आणि अशा पद्धतीने या मतदारसंघातून आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना त्यांच्या एका उमेदवाराला संधी द्यायची होती. उन्मेष भाऊंना तिथं संधी द्यायची होती. वरच्या लेवलला ज्या वाटाघाटी होतात, नेते कुठला ना कुठला ते नक्कीच विचार तिथं करत असतात. आपल्या सगळ्यांची इच्छा असते की आपल्याच पक्षाचा एखादा उमेदवाराला संधी मिळावी. पण जेव्हा आपण अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा काही ठिकाणी आपल्याला संधी मिळते आणि काही ठिकाणी आपल्याला मिळत नसते. त्यामुळे आपल्या सर्वांची इच्छा होती की राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाला इथून संधी मिळावी. पण महाविकास आघाडी म्हणून आपण भाजपसारख्या आणि महायुतीसारख्या महाशक्तीच्या विरोधात लढत असताना कुठेतरी कुठल्या तरी पक्षाला माघार घ्यावी लागली. आणि मग आदरणीय पवार साहेबांना, राजूभाऊंना नाही तर आपल्या पक्षातल्या एखाद्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना संधी द्यायची इच्छा असताना सुद्धा महाविकास आघाडी धर्म टिकवण्यासाठी इथं आपल्या मित्रपक्षाला आपल्याला संधी द्यावी लागली. पवार साहेबांचा फोन आला, राजूभाऊंची पवार साहेब बोलले की या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, सामान्य लोकांचे हाल होत आहेत, युवांचे हाल होत आहेत. आणि जर आपल्याला भाजपला आणि महायुतीला या राज्यातून हद्दपार करायचं असेल तर मग आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लढावं लागेल. तर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला इथून इच्छा आहे, तुमचं काय मत आहे? तेव्हा राजूभाऊंनी खूप मोठं मन दाखवलं. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, युवांच्या हितासाठी जर आपलं महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी प्रत्येक आमदार जर आपल्याला महत्त्वपूर्ण असेल तर आम्ही माघार घ्यायला तयार आहोत आणि उन्मेष भाऊंना पाठिंबा द्यायला सुद्धा तयार आहोत. आणि त्या प्रकारचा पाठिंबा दिलेला आपण सर्वांनी इथं बघितला. एवढं मोठं मन असणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि एवढं मोठं मन या इलेक्शनमध्ये राजूभाऊंनी दाखवलं असेल तर मला असं वाटतं की पवार साहेब ही गोष्ट कधीही विसरणार नाही. आपलं सरकार आल्यानंतर त्या बाबतीत नक्कीच सकारात्मक असा विचार हा राजूभाऊंचा आणि आपल्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा केला जाईल. उन्मेष भाऊंनी पण शब्द दिलाय की आपण सर्वजण एकत्रित लढत आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असू द्या, महानगरपालिका असू द्या, कुठलंही इलेक्शन असू द्या, राजूभाऊंना तिथं विचारल्याशिवाय आपण एकत्रित कुठलंही इलेक्शन तिथं लढणार नाही. एकत्रित बसूनच आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला न्याय कसा देता येईल याचा विचार तिथं आपण करू. उन्मेष भाऊंबद्दल बोलायचं झालं, एकदम अभ्यासू नेतृत्व,
अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व. पण या भागामध्ये असे काही नेते जे स्वतःला संकट मोचक नेते असं म्हणतात, त्यांची इच्छा असते की सर्वच नेत्यांनी त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांच्या समोर झुकलं पाहिजे, ते जसं म्हणतील तसं काम केलं पाहिजे. पण आपले या भागातले या स्वाभिमानी भूमीतून उन्मेष पाटील जे लढणार आहेत ते स्वतः स्वाभिमानी असल्यामुळे त्या नेत्यांना सांगितलं की अजिबात मी तुमच्या समोर झुकणार नाही, मी स्वाभिमानेच तिकडे त्या ठिकाणी लढणार. आणि मग ही भूमिका उन्मेष भाऊंनी तिथं मांडल्यानंतर राजकीय दृष्टिकोनातून उन्मेष भाऊंचे पंख छाटण्याचा प्रयत्न त्या नेत्यांनी तिथं केला. पण कितीही प्रयत्न केला तरी उन्मेष भाऊ आक्रमक पद्धतीने त्या ठिकाणी लढत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असून की या भागातून त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्ही सर्वजण सर्व पक्ष मिळून महाविकास आघाडीचे ज्या पद्धतीने तुम्ही उन्मेष भाऊंना तिथं पाठिंबा दिलाय, मी मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यामुळे राजू दादा आणि उन्मेष दादा एकत्र आल्यानंतर जय वीरूची जोडी आपल्याला एकत्र आल्यासारखी वाटते, बरोबर का नाही? त्यामुळे या इलेक्शनमध्ये गब्बरचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही बघा, राजू भाऊंबद्दल मी जे बोललो, उन्मेष भाऊंबद्दल जे बोललो, त्याच्यामध्ये या दोघांची खरी ताकद कोण असेल तर इथं असणारी स्वाभिमानी जनता आणि इथं असणारे सामान्य कार्यकर्ते. पण आपल्या विरोधात जो उमेदवार आहे त्यांना काय वाटतं, पैशाली आपल्याला सगळंच काही खरेदी करता येतं. करू शकता हो, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर खरेदी करू शकता, भाड्याने तुम्ही काही कार्यकर्ते करू शकता, एखादा कार्यक्रम तुम्हाला घेता येईल, पण तुम्ही स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे जो कुठला पुढचा उमेदवार आहे त्यांच्याकडे पैसा कुठून आला असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो 2 नंबरचा पैसा आहे, 2 नंबरचा. आणि हा पैसा जर मोठ्या प्रमाणात इथं इलेक्शनमध्ये वापरला जात असेल तर मग आपल्याकडे एकच पर्याय उरतो, ते म्हणजे आपल्या सगळ्यांना संघटित व्हावं लागेल, एकत्रित यावं लागेल आणि या बलाढ्य शक्तीच्या विरोधात तिथं लढावं लागेल. गेल्या लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर महायुतीकडनं भाजपकडनं प्रत्येक मतदारसंघामध्ये कमीत कमी 100 ते 150 कोटी रुपये खर्च केले. पण आपण लोकांच्या हिमतीवर लढलो, तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊन लढलो, सामान्य लोकांच्या हितासाठी लढलो, महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी लढलो. कितीही मोठी पैशाची ताकद समोर असली, दबावतंत्र असला, गुंडाशाही समोर असली, तरी विजय हा मराठी माणसांच्या स्वाभिमानाचा झालेला लोकसभेमध्ये बघितलेला आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विचारतो, पुढे लय मोठा पैसा आहे, पाऊस सुरू झाला असेल पैशाचा पुढच्या 15 दिवसामध्ये पैशाचा पूर सुद्धा आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. तर मग एवढा मोठा पैसा जर पुढून वाटला जात असेल तर या स्वाभिमानी लढाईसाठी आपण सर्वजण एक आहोत का? एकदा हात वर करून सांगा की आम्ही खूप मनापासून स्वाभिमानी महाविकास आघाडीच्या बाजूने लढायला तयार आहोत. अहो, तुमची जर ताकद आपल्या बरोबर असेल ना, कितीही पुढे ताकद आली तर आपण कोणालाही घाबरत नाही हो. ते म्हणतात आम्ही 900 कोटी रुपये आणले मतदारसंघामध्ये, आणले असतील 900 कोटी रुपये. पण आमचा प्रश्न आहे की इथं 2 कंपनी आहेत, एक म्हणजे निलेश कन्स्ट्रक्शन आणि दुसरी कुठली, लक्ष्मी कन्स्ट्रक्शन. म्हणजे लाडकी बहीण योजना राहिली बाजूला आणि लाडका साडू योजना इथं सुरू आहे या मतदारसंघामध्ये. अहो, खरं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा मला सांगायचंय, अहो तुम्ही त्यांच्याबरोबर जे फिरताय ना
त्याच्यातून जे आमदार ते बनतात आणि सत्तेचा वापर हा कार्यकर्त्यासाठी ते करत नाही, तर या दोन मोठ्या कंपन्या करण्यासाठी, स्वतःच्या कंपन्या आणि स्वतःच्या लोकांना मोठं करण्यासाठी ते तिथं प्रयत्न करत आहेत. मग एवढा मोठा पैसा जर त्या ठिकाणी खाल्ला जात असेल, टक्केवारी केली जात असेल, मग सामान्य लोकांचा विकास कुठे हो? सामान्य लोकांचे प्रश्न आज खऱ्या अर्थाने सुटतायत का हो? मला तुम्ही सांगा, इथं असणारे जे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कुठलं पीक घेता तुम्ही? कापूस आणि ऊस. आता कपाशीच्या बाबतीत बोलायचं झालं, रेट किती आहे? किती आहे? 6,000 रेट आहे. सरकारचा खरेदीचा रेट किती आहे? 7,100च्या आसपास असेल. मग सरकारचा तो रेट असेल, तर मग सरकारच्या रेटच्या खाली कपाशी जात असेल तर सरकार त्या बाबतीत काय करते का? अहो, या भागामध्ये जर शेतकऱ्याची शेती बघितली तर 3 एकरच्या आसपास शेती आहे. आता 6,000 रेट असेल तर एका एकरामध्ये किती उत्पन्न आपण सर्वजण घेतो? किती घेत असो? 6, 10, किती क्विंटल? 4, 8. बर, मग एका एकरात 6,000 किती रुपये मिळाले आपल्याला? किती मिळाले? किती? 48,000, 24,000. म्हणजे 3 एकरामध्ये किती झाले? 70,000 पकडायचं, काय हरकत आहे? बर, खर्चाचं गणित किती? काय म्हणतात? दोन 2007ला तेव्हा 7,000 भाव दिला होता. 14ला सुद्धा माझ्या अंदाजे 7,500-8,000 भाव होता, बरोबर ना? तेव्हा 12,000 गेला होता. उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडी असताना आपला किती रुपये गेला होता? 12,000 रुपये. आता इथं आपण काय गणित घालतोय? 3 एकरामध्ये 60-70 हजार रुपये आपल्याला मिळतील. पण 3 एकरामध्ये खर्च काढायला गेलो तर माझ्या अंदाजाने आपलं जेवढं उत्पादन आहे त्याच्या थोडं जास्त खर्च नक्कीच आहे. मग शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येतोय का हो? मग पैसा चाललाय कुठं? अहो, तुम्ही खतं घेताय, 1 लाख रुपयाची खतं जेव्हा तुम्ही घेता तेव्हा जीएसटी किती रुपये? 18%. 1 लाखावर 18,000 तुम्ही केंद्र सरकारला टॅक्सच्या माध्यमातून तिथं देत आहात. आणि म्हणजे आपण 4-5 महिने पीक सांभाळायचं आणि पीक विकायच्या वेळेस काय कळतं आपल्याला की रेट भाव नाही, काय नाही. तुम्हाला माहिती का गेल्या काही दिवसांमध्ये काय झालं? काय सरकारने निर्णय घेतला? केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियातून कापूस आणतायत. अहो, जास्त दिवस कापूस आपल्या घरामध्ये ठेवल्यानंतर आपल्या अंगाला काय येतं? अहो, हे जे मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ना, आपले जे कपास उत्पादक शेतकरी आहेत ना, त्यांचं भलं त्यांना काही दिसत नाही. भाव जसे वाढायला लागतात ना, त्यांच्या अंगाला खास सुट्टी. आणि मग ते काय करतात? तर ऑस्ट्रेलियावरनं कापूस आणतात. आणि म्हणून आता रेट पडलेले आहेत. जेव्हा आपल्या काळामध्ये 12,000ला रेट गेले होते कपाशीचे, याच भाजपचं केंद्र सरकारने काय केलं होतं? तर ऑस्ट्रेलियावरनं कापूस इथं आणला आणि 12,000वरनं भाव कितीला आले? तर 6,000 रुपयाला आणले, जे आपल्याला परवडत नाही. आणि लोकसभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलं. या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी शेतकऱ्यांनी तिथं उत्तर दिलं आणि हे सरकार घाबरलं. त्यांना कळलं आता विधानसभा काय आपल्या हातामध्ये येत नाही. मग ह्यांनी काय केलं? तर ह्यांनी वेगळ्या वेगळ्या योजना आणायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक योजना त्यांनी आणली, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. इथं काही माता भगिनी आमच्या बसलेल्या आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि इथं मी परत एकदा आपल्या सर्वांना सांगतो,
की पुढच्या 20 दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार म्हणजे येणार, काळ्या दगडावरची पांढरी रेष. पण हे सरकार आल्यानंतर आपण आपली लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, हे तुम्ही लोकांना तिथं सांगा. उलट या योजनेला अधिकची ताकद देऊन, त्याच्यामध्ये अधिकची भर टाकून, ज्या माता भगिनी याच्यामधून राहिल्या त्यांना सुद्धा या योजनेमध्ये आणून आपण एक वेगळी आणि चांगली योजना तिथं आणणार आहोत. पण या योजना चालवत असताना आपण आमच्या शेतकऱ्याला हमीभाव कसा मिळेल, आमच्या कपाशीच्या शेतकऱ्याला 10,000 कसे रुपये मिळतील, यासाठी सुद्धा महाविकास आघाडी योग्य अशी योजना आल्याशिवाय राहणार नाही. या भागातली जी मुलं शिकली आहेत, आमचा शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो, आमचा मजूर शेतामध्ये दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काम करून आपल्या मुलाला मुलीला तिथे शिक्षण देतो, ग्रॅज्युएट करतो, डबल ग्रॅज्युएट करतो. अपेक्षा काय असती, जी आपली परिस्थिती आहे तशी आपल्या मुलाबाळांची परिस्थिती होणे एवढीच छोटीशी अपेक्षा. पण ही अपेक्षा मनामध्ये ठेवून 2-3 लाख रुपये 6 लाख रुपये खर्च करून जेव्हा डिग्री हातामध्ये येते आणि तोच मुलगा तीच मुलगी जेव्हा नोकरी शोधायला जाते, त्या मुला मुलींना आता नोकऱ्या मिळत नाहीत, नाही मिळत नोकऱ्या. मोठ्या मोठ्या शहरामध्ये जावं लागतंय, पुण्याला जावं लागतंय, मुंबईला जावं लागतंय. सांगतो की त्याच्यावर येतो. जळगाव शहरामध्ये जावं लागतं, इंजिनियरची डिग्री असेल तर कुठलं तरी साधं काम करावं लागतं, नाहीतर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करावे लागतात. आपल्या या जिल्ह्यामध्ये या तालुक्यातले अनेक युवा हे आपल्या तालुक्यात न राहता दुसऱ्या तालुक्यामध्ये दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी आज करत आहेत. कारण एका बाजूला नोकऱ्या मिळत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची अपेक्षा असते शासनाची एखादी भरती निघेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काम मिळेल. अहो, हे सरकार इतकं विचित्र आहे ना, इतकं विचित्र. आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांवर कुणीच विश्वास ठेवला नाही पाहिजे. इतकं खोटं बोलतात, इतकं खोटं बोलतात. आम्ही युवांच्या हितासाठी तिथं भांडलो, 800 किलोमीटर चाललो, नोकरी द्या, नवीन नवीन कंपन्या येऊ द्या, MIDC द्या, नाही ऐकलं. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीतले विषय मांडले, म्हणलं कॉन्ट्रॅक्ट भरती करू नका, युवांना जास्तीत जास्त भरती करून शासन सेवेमध्ये घ्या, नाही केलं. 27,000 मुला मुलींना कॉन्ट्रॅक्ट भरतीवर तिथं घेतलं अतिशय कमी पैशामध्ये. आणि त्याच्यामध्ये हे सगळे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले असतील तर त्यांच्या एका लाडक्या आमदाराला दिले. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किती झाला असेल तर 2700 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला मुलांच्या भवितव्यावर. त्यामुळे या सरकारला तुमचं आमचं काय पडलं नाही, ह्यांना फक्त कशाचं पडलंय तर पैशाचं पडलेलं आहे. छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. छोटंसं एखादा सभामंडप केला तरी तुमच्या तालुक्याचे आमदार त्या सभामंडपाला जेवढा खर्च केलाय त्याच्यापेक्षा 5 पट जास्त खर्च तामझाम आणि काय ते आवाज आणि DJ वर ते करतात का नाही करतात? म्हणजे दिखावा, फक्त दाखवायचं. अरे पण इथल्या युवांसाठी काहीतरी करा ना. हे म्हणतात आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचे मानसपुत्र आहोत. असाल, अरे पण त्याचा फायदा इथल्या लोकांना कुठं झालाय? इथं MIDC राजूभाऊंनी आणली, त्यावेळेस 2 कंपन्या आणल्या. आता तुम्ही मानसपुत्र असाल, खूप मोठी ताकद आहे तुमच्याकडे, पैसा आहे, संपत्ती आहे, गुंडाशाही आहे, सगळं आहे. मग MIDC मध्ये 2 कंपन्या आणायला तुम्हाला नाही कुणी सांगितलं होतं? आणल्या का कंपन्या? दिली का नोकरी? नाही. पण काय करणार? नुसतं नवीन युवांना ह्या कार्यक्रमाला चल, त्या कार्यक्रमाला चल, कुठंतरी मोठा DJ आणायचा, तिथे एखादा कार्यक्रम घ्यायचा. अरे आम्हाला दिशा पाहिजे, आम्हाला हाताला काम पाहिजे, आम्हाला चांगलं शिक्षण पाहिजे आणि याच्यासाठीच इथं सारे आमदार कमी पडलेले आहेत. आणि हे सगळं तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मग अशी एका सामान्य नागरिकांनी सांगितलं की आपल्या शहरामध्ये एक मोठी जमीन
जिथं एक शिक्षण संस्था आहे, ती जमीन कुणी घेतली? कुणी घेतली? अहो, मी मलिदा गँग ऐकलं होतं, मी टक्केवारी गँग ऐकलं होतं, पण तुमच्या तालुक्यामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत, असं म्हणावं लागेल, ते ताबा गँग आहे, ताबा गँग. नुसतं जमिनीवर ताबा घे, याच्यावर ताबा घे, त्याच्यावर ताबा घे. म्हणजे या मतदारसंघामध्ये सामान्य लोकांना कुठंच आवाज राहिला नाही. इथं फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि ठराविक त्यांच्या कुटुंबातले लोक यांनाच कुठेतरी तिथं महत्त्व दिलं जातं. म्हणून आपल्या सर्वांना सांगतो, हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. हे दिशा देणारं इलेक्शन आहे. पैशाचा अमाप वापर पलीकडनं तिथं दिला केला जाईल. आपल्याला बूथवर, गावामध्ये, आपल्या मित्रपरिवारामध्ये आपलं जे चिन्ह आहे मशाल, हे तिथे घेऊन जावं लागेल आणि हे इलेक्शन आपल्या सर्वांना हातामध्ये घ्यावं लागेल. त्यामुळे शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी, युवांच्या भवितव्यासाठी, आमच्या माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी हे इलेक्शन तुम्ही तुमच्या हातामध्ये घेणार का? नक्की का? मी बऱ्याच तालुक्यामध्ये गेलो, पण तिथं असताना जोश जो असतो ना, तो लय भारी असतो. मी परत एकदा आपल्या सर्वांना विचारतो, हे इलेक्शन तुम्ही तुमच्या हातामध्ये घेणार का? अरे असा जोश ठेवला तर काय बाबा, पळून जातील ते. 15 तारखेलाच पळून गेलेले तुम्हा सगळ्यांना तिथं दिसतील. अहो, हे जे भाजपचे लोक आहेत ना, फक्त दिखावा करतात, पण यांना जो आपला विचार आहे ना, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा त्यांना पटत नाही. साधे काही प्रश्न मी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान दिल्लीतल्या भाजपच्या काही नेत्यांनी केला होता, तेव्हा इथं असणाऱ्या आमदारांनी त्या बाबतीचा विरोध केला का? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जेव्हा भाजपच्या एका महाराष्ट्राच्या नेत्याने अवमान केला, तेव्हा इथं असणारे भाजपच्या आमदारांनी त्याचा विरोध केला का? मग अशा पद्धतीने आम्ही ज्या महामानवांना पूजतो, ज्यांच्या समोर आम्ही नमन होतो, नतमस्तक होतो, अशांचा अवमान तुमचे नेते करताना तुम्ही शांत बसता, हे योग्य नाही. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो, ही जी लढाई आहे ती विचाराची लढाई आहे. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने नेहमी महामानवांचा अपमान तिथं केलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा या लोकांनी केलाय. 50 ते 60 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय. याच्यामध्ये ॲम्ब्युलन्समध्ये भ्रष्टाचार, एसटी समाजाच्या मुलामुलींना दूध दिलं जातं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, एससी समाजाच्या मुलांना मुलींना जे पौष्टिक आहार दिलं जातं शाळेमध्ये, त्याच्यामध्ये या लोकांनी भ्रष्टाचार केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधत असताना त्या स्मारकामध्ये सुद्धा या लोकांनी भ्रष्टाचार केलाय. अशा लेवलची ही लोक आहेत, यांना कुठेही विचारसरणी नाही. आणि याच्यासाठी ज्या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे कमीत कमी 180 आमदार तिथं निवडून येणार आहे. या भागातून आपल्या महाविकास आघाडीचे उन्मेष भाऊ तर निवडून येणारच आहेत. प्रश्न मात्र एवढा आहे की लीड किती असेल. मला असं वाटतं, काही कार्यकर्ते मला भेटले आणि म्हणाले कमीत कमी 50,000ची लीड आम्ही देऊ. काय ठरलंय आपलं? किती ठरलंय? निवडून आणायचं ना? नक्की का? 50,000ची लीड करायला काय हरकत आहे का? काय कॉन्फिडन्स आहे तुमचा? का कमी सांगितला 50,000 आकडा? राजू भाऊ म्हणतात बाबा 50,000 कमीत कमी आपण येऊ शकतो. मग आता तुम्ही काय म्हणताय सांगा? किती? 50? नक्की का? 1 लाख? आता काय तुम्ही 1.5 लाखावर जाचाल? पण 50,000ची लीड येण्यासारखं आहे. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही लक्ष घाला. अधिवेशनामध्ये आम्ही सर्वजण मुद्दे मांडतो. अधिवेशनामध्ये मी काय एक मुद्दा मांडला होता की आपले जी लहान मुलं शाळेमध्ये जातात ना, त्या लहान मुलांना जो गणवेश दिला जातो तो कॉटनचा करा, कॉटनचा. पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले नाही, आम्हाला कॉटनचा करायचा नाही.
आम्ही गुजरातवरनं कापड आणू. मग गुजरातवरनं त्यांनी पॉलिएस्टर का कसलं तरी कापड आणलं. आम्ही का म्हणत होतो की कॉटनचं करा, कारण का महाराष्ट्रामध्ये कापूस हा खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन केला जातो. तर मग तुम्ही एवढ्या हजारो कोटीचं तिचं टेंडर देत असाल तर कापूस जर आपला लोकल असेल तर आमच्या शेतकऱ्याला 500-600 रुपये वाढून मिळतील. पण नाही, त्यांनी काय केलं तर गुजरातवरनं तिथं कापूस नाही कापड आणलं आणि लहान पोरांना ते कपडे दिले. आणि लहान मुलांना कपडे दिले तर दिले, एक बटन वर आणि दुसरं बटन खाली. चौथीच्या मुलाला पहिलीचा गणवेश आणि पहिलीच्या मुलाला चौथीचा गणवेश, आणि त्याच्यामध्ये 50% लोकांना तर गणवेश सुद्धा आले नाहीत. म्हणजे ह्या नेत्यांना कुठे पैसा खायचा, कसा पैसा खायचा हेही तिथं माहीत नाही. यांना काय पडलं तर फक्त लाडकी खुर्ची पडलेली आहे. आपल्याला विचार जपायचा आहे, आपल्या खऱ्या अर्थाने सामान्य लोकांच्या हितासाठी काम करायचं आहे. आणि या लोकांना सत्तेत परत काय यायचंय तर यांना पैसा खायचा आहे आणि यांना पैसा खाऊन फक्त स्वतःची घरं भरायची आहेत. मला तुम्ही सांगा, आज आपल्या महिला माता भगिनी सुरक्षित आहेत का? अहो, आपल्या तालुक्यामध्ये पोलीसच सुरक्षित नाहीत. मला कोणीतरी सांगितलंय का पोलिसाला गोळी घातली. अहो, जर रस्त्यावर पोलिसांना गोळीबार होत असेल आणि इथं असणारे आमदार म्हणत असतील इथं एकच दादा, काय नाव त्यांचं नाव काय, मंगेश, एकच दादा मंगेश दादा, म्हणजे स्वतःच म्हणायचं एकच दादा मंगेश दादा. म्हणजे ह्यांना असं वाटतं की एक अधिकारशाही आली या मतदारसंघामध्ये. आली का अशी? ह्याला राजेशाही म्हणतात. राजेशाही चालते का आपल्याकडे? आपल्याकडे लोकशाही चालते. आणि मग लोकशाही खऱ्या अर्थाने आणायचं असेल तर आपल्या विचाराच्या उमेदवाराने आपल्याला सगळ्यात जास्त मताधिक्याने तिथं निवडून द्यायचं आहे. बरेच मुद्दे आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण पुढं बऱ्याच सभासाठी तिथं जायचे. पण तुम्ही सर्वांनी समजून घ्या की इथं जो भ्रष्टाचार, इथं ज्या पद्धतीने दडपशाही केली जाते, ह्याला एकच उत्तर आहे, महाविकास आघाडी. आणि महाविकास आघाडीचे आपले जे अधिकृत उमेदवार आहेत ते आपले उन्मेष भाऊ पाटील. आणि मग एवढ्या पवित्र भूमीमध्ये एक चांगल्या विचाराच्या व्यक्तीला आपल्या सगळ्यांना निवडून द्यायचंय. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न तिथं करा आणि टक्केवारी कायमची या मतदारसंघातून तुम्ही बाहेर फेकून टाका. पुढच्या काही दिवसामध्ये जे काय झालं तर एकत्र या सर्व पक्षाचे, ज्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, काँग्रेस असेल आणि सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी, जे कुठले मतभेद झाले असतील ते विसरून आपण एकत्रित या आणि भक्कमपणे आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे आपल्या सर्वांना उभं राहायचे. त्यामुळे आपल्या या जयवीरूच्या जोडीला ताकद द्यायची आणि उन्मेष भाऊंना आपल्याला तिथं निवडून द्यायचे. आणि इथे असणारा जो कुणा गब्बर असेल त्याला येत्या इलेक्शनमध्ये त्याचा करेक्ट कार्यक्रम आपल्या सर्वांना करायचा आहे. तो तुम्ही सर्वजण इथं कराल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. फक्त जाता जाता एक छोटंसं गणित सांगतो. पुढून 500 रुपये येतील मताला. 500 रुपये 5 वर्षासाठी, म्हणजे वर्षासाठी किती रुपये झाले? किती? 100 रुपये. एका वर्षात किती दिवस? 365. मग 100 भागिले 365 किती झालं? किती? अरे जबरदस्त तुमचं कॅल्क्युलेशन. 30 पैशाच्या आसपास. म्हणजे दिवसाला किती रुपये? 30 पैसे. 1000 रुपये दिले मताला तर किती होतात? 60 पैसे. आपल्या स्वाभिमानाची किंमत 60 पैसे का? त्याच्याकडे असतील हजारो कोटी रुपये, पण आपला स्वाभिमान हा पैशात मोजला जाऊ शकत नाही. आपण मराठी माणसं आहोत, स्वाभिमानी मराठी माणसं. आपण पैशासमोर झुकत नाही आणि आपण दिल्ली समोर नक्कीच झुकत नाही हो. अहो, येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांची जबाबदारी फक्त उमेदवार निवडून आणायची नाही तर विचार टिकवण्याची आहे. त्यामुळे हे जे भाजपचे लोक आहेत, गुजरातची पट्टी डोळ्यावर ठेवून गुजरात शाही आपल्या या महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ही गुजरात शाही आपल्याला महाराष्ट्रातून हद्दपार करायची आहे.
अमित शाह साहेब आले होते 10 दिवसापूर्वी, तेव्हा विविध आंदोलनं चालली होती या महाराष्ट्रामध्ये. मराठा समाजाचं आंदोलन चालू होतं, ओबीसी समाजाचं आंदोलन चालू होतं, आदिवासी समाजाचं चालू होतं, धनगर समाजाचं चालू होतं. हे गुजरातशाही लागू करण्यासाठी काय म्हणले ते, आमच्या गुजरातमध्ये असेच आंदोलनं कुणी केली असती ना तर कधी आम्ही ती संपवली असती, कोणाला कळली सुद्धा नसती. आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही केलं पाहिजे असं अमित शाह साहेब भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगत होते. म्हणजे अप्रत्यक्षपणे ते काय सांगत होते, हे सर्व समाजाचे आंदोलन जे महाराष्ट्रात चालली त्याला पायाखाली तुडवा. आहे का सोपं हे? होऊ शकतं का या महाराष्ट्रामध्ये? अहो ही गुजरातशाही तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आमच्या महाराष्ट्राने गुजरातच्या नेत्यांना दाखवून दिले आमची ताकद काय असतो ना आमचा हिसका काय असतो लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सर्वजण दाखवून देऊ. यासाठी तुम्ही एकत्रित या, एकत्रित लढा. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.